तारणाऱ्याला तारणार, मारणाऱ्यांना मारणार, कळपातना शोधून काढणार आणि शिक्षा होणार. ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार. हो, ही भाकणूक आहे आदमापूरच्या बाळूमामांची. कोल्हापुरातील प्रसिद्ध देवस्थान आदमापूर येथील बाळूमामा भंडारा महाप्रसादा दिवशी भाकणूक पार पडली. भाकणुकीच्या कार्यक्रमात कृष्णांत डोणे महाराज वाधापूरकर यांनी विविध क्षेत्रांबाबत भविष्यवाणी केली. या कार्यक्रमाला बाळूमामा देवालयाचे अध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्यासह लाखो भाविक उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. मराठी वर्षातील शेवटची भाकणूक असल्याने या कार्यक्रमाकडे भाविक आणि संपूर्ण महाराष्ट्राचं विशेष लक्ष लागलं होतं. रविवारी पहाटे 4 वाजता सुरू झालेली ही भाकणूक 6:30 वाजता संपली. तब्बल 2.5 तास सुरू असलेली ही भाकणूक ऐकायला भाविकांनी मोठी गर्दी केली होती. विविध क्षेत्रांबाबत भविष्यवाणी ऐकून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. आखाती देशांमध्ये सध्या जोरदार युद्ध सुरू आहे. इस्लामिक राष्ट्र आपापसात युद्ध करतील. देशाच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल. अशातच भारत पाकिस्तानमध्ये मोठं युद्ध होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसंच तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता भाकणुकीत सांगण्यात आली. पाकिस्तानचा काही भाग भारताच्या ताब्यात येईल. भारतीय सैनिक सीमेवर शौर्याने लढतील. जागतिक स्तरावर तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त करताना चीन आणि कोरिया भविष्यात जगासाठी धोकादायक ठरू शकतात असं देखील सांगण्यात आलं. आर्थिक परिस्थितीबाबत बोलताना महागाई वाढून जनतेला मोठा त्रास सहन करावा लागेल असं सांगण्यात आलं. याशिवाय रेल्वे, मोटार आणि विमान अपघातांच्या घटनाही वाढू शकतात. सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होईल. दरवाढीमुळे सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ उतार सुरू राहतील आणि भारतीय उत्पादनांना मागणी वाढेल असं भाकीत करण्यात आलं. मोठे पक्ष सत्तेपासून दूर राहतील तर लहान पक्षांची भूमिका नावाजण्याजोगी असेल. राजकारणातही मोठी उलथापालथ होईल. काही राजकीय नेते मोठ्या घोटाळ्यात अडकून तुरुंगात जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. देशात मोठ्या चळवळी उभ्या राहतील आणि नव्या कायद्यांची अंमलबजावणी होत राहील. समान नागरी कायदा लागू होण्याबाबतही संकेत देण्यात आले. धार्मिक आणि सामाजिक घडामोडींविषयी बोलताना संस्कृती आणि हिंदू धर्माला चांगले दिवस येतील. जगातील अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील. भारत देश हिंदू राष्ट्र होईल. अनेक देशात हिंदू संस्कृतीबद्दल आकर्षण वाढेल असं त्यांनी सांगितलं. विज्ञानाची प्रगती माणसासाठी घातक ठरेल. मानवाला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतील. माणसाचं आयुष्य कमी होईल. कोरोनापेक्षा मोठा आजार येईल. 12 वर्षांची मुलगी आई बनेल. तरुण पिढी वाम मार्गाला जाईल. भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागेल. 35 वर्षांचं म्हातारपण येईल. ऋतूंचं चक्र विस्कळीत होईल. अवकाळी पावसाचं प्रमाण वाढेल. तसंच काही भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होईल. हवामानात नकोसा बदल होईल. नद्या, तलाव, जलाशय आटण्याची शक्यता वर्तवण्यात आली. नद्यांना जोडण्याच्या प्रकल्पांना गती मिळेल तर कर्नाटकातील एखाद्या जलाशयाला तडा जाऊन नुकसान होऊ शकतं असंही सांगण्यात आलं. याशिवाय त्सुनामी, वादळ, भूकंप यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. भविष्यात जंगलातील प्राणी गावांकडे येतील आणि मानवी जीवनशैलीतही बदल होतील असंही त्यांनी सांगितलं. तसंच पशुधनाचं महत्त्व वाढेल आणि दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला. जगात 3 दिवस अंधार पडेल. जग दुनिया दिसणार नाही. चंद्र सूर्याची अकस्मात टक्कर होईल. माणूस काही दिवसांनी राहण्यासाठी आकाशातील तारे, ग्रह या जागेचा शोध घेतील. 100 वर्षानंतर माणूस पृथ्वी सोडेल. येणारं राज्य गुंडांचं येणार. बाळूमामाला विसरू नका. वागा वागा सत्यानं वागा, माझी करशिला सेवा तर खाशील मेवा असं म्हणत कार्यक्रमाच्या शेवटी भक्तांना धर्मचारण आणि सेवा यावर भर देण्याचं आवाहन करण्यात आलं. आदमापूर गाव प्रति पंढरपूर होईल. भविष्यात आदमापूर हे करवीर आणि पंढरपूर प्रमाणे मोठं धार्मिक केंद्र बनून येथे भाविकांची मोठी गर्दी होईल असं भाकीत करण्यात आलं. या सर्व भाकणुकीतून एकच संदेश देण्यात आला. काळ बदलतोय. परिस्थिती कठीण होऊ शकते. पण श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांच्या जोरावरच माणूस टिकून राहू शकतो. भविष्यात कितीही संकट आली तरी ज्याच्या अंगी भक्ती तोच सुखाने खाणार हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित करण्यात आला. त्यामुळे भीती न बाळगता धर्माचरण, सेवा आणि माणुसकी जपणं हेच खऱ्या अर्थानं आवश्यक असल्याचं या भाकणुकीतून सांगण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.